एकीने डीएम केलाय, जेव्हा पण मच्छीचं जेवण असतं, चिकन मटनचं जेवण असतं, तेव्हा सासूबाई शेलके शेलके पीस पोराला देतात. मुंडका आणि शेपटीचे पीस सुनांना देतात आणि पोरांना मधला शेलक्याचा पीस देतात. तर ताई मी याच्यावर काय करू? तर ह्याच्यावर तू असं करायचं की नेक्स्ट टाइम मच्छी चिकन मटन बनवतानाच खायला चालू करायचं. मुंडकी आणि तोंड आहेत ना, ती पोराला आणि सासूला ठेवायची. हा मग बरोबर आहे, बनवणार तू मग वाढणार ही कशाला? हा बनवणार तू तर वाढायचा पण तूच. आता खूप वर्ष झाली शेपट आणि मुंडकी खाल्ली आहेत सुनांनी, आता मधला गुबगुबीत गाभा खायचा. समजलं? आता काही जण येतील आणि मला कमेंटमध्ये बोलतील, डीएम मध्ये बोलतील, अगं तुला वाटतं तेवढं सोपं नाही, सासू बोलेल कशाला जेवायला बसलीस आधीच आणि कशाला स्वयंपाक बनवता बनवता खातीयेस, कधी बापाच्या घरी मिळालं नाही का? असं तुम्हाला टोमणे देईल तुमची सासू. बोलायचं मिळालंय बापाच्या घरी पण इथे मिळत नाही त्याचं काय? हा मग काय? आणि जर तुम्हाला वाटलं की आता तुमच्या हातात काहीच नाही, थांबा, फक्त थोडे वर्ष थांबा. जेव्हा सासू म्हातारी होईल, तिची बोळकी तुटेल ना, त्यावेळी तिला मुद्दाम हाडकाचे पीस द्यायचे. प्रत्येकाचा दिवस येतो, तुम्ही बोलाल की देव बघेल म्हातारपणी, अजिबात नाही. देवाला टाइम नाही एवढा सगळ्यांकडे बघत बसायला की तुम्हाला हाडकं मिळतायत, शेपटं मिळतायत, मुडकी मिळतायत. देव बोलणार, आवताचा बदला स्वतः घ्यावा. समजलं? तर अजिबात वाट बघू नका की देव आणि कर्म आणि फर्म इथल्या इथे फटाफट करून टाकायचं. आता नाही करू शकत आहे, सहन करताय तुमच्या लग्नाची 30 वर्ष, पुढची म्हातारी 20 वर्ष 10 वर्ष जोपर्यंत आहे तोपर्यंत ती दात नाही ना हाडकत द्यायची तिला चोकायला. करपलेली चपाती, करपलेली भाकरी, कडकवाली आणि जास्त नाटकी केली ना शिळ द्यायचं सरळ. जेवढा तरुणपणात ती तुम्हाला त्रास देणार तेवढा म्हातारपणात तिला त्रास देणार. तेव्हा बघूया तिचं श्रावण बाळ किती बोलतोय. श्रावण बाळ पण त्यावेळी गप्पा असणार, तोही म्हातारा झालेला असणार. तो बोलणार आहे म्हातारीच्या नादाला लागलो तर मलाही तुकडा मिळायचा नाही. म्हातारपणी सगळ्यांची जिरवायची, अजिबात कोणाची ठेवायची. हा मग काय तुम्हाला काय वाटलं हे काय धुतल्या तांदळाचे आहेत? अजिबात कोण धुतल्या तांदळाचं नाहीये. आता काही वेजवाले येतील आणि मला बोलतील आमच्या घरात पण असंच असतं, पनीर केलं की पनीर मिळतच नाही ग, एका दुसरा पीस मिळतो, बाकी सगळं मटरच मिळतं आम्हाला. तर आधीच पनीर खायला चालू करायचं, आपली डिश आपली वाटी काढून ठेवायची आधीच. आणि त्यांनाही म्हातारपणात करपलेली भजी, करपलेली वडी, करपलेला पापड हे असलंच द्यायचं त्यांना. अजिबात सहन करायचं नाही असल्यांचं. तुम्ही व्हेज असून नॉनव्हेज असून त्यांचा वचपा चांगला म्हातारपणी काढायचा. आणि वाटतं की आता काढू शकता तर आताच काढायचा. स्वयंपाक बनवायला घेतलं की लगेच तिथेच खायला चालू. हा आणि ज्या दिवशी नैवेद्य ठेवायचं तेव्हा पटकन नैवेद्य ठेवायचं, ताट करून बसायचं. आणि बोलली ना अगं काय बाई मागच्यांना काय ठेवणार आहे की नाही की स्वतःच खाणार आहे, तर बोलायचं ले मागच्यांनी खाल्लं आता मीच खाणार. अगं घाबरायचं नाही, बिनधास्त लढायचं, काय नाही होत. आता तुमचं बिनधास्त लढून झालं असेल तर माझे शीनचे स्पोर्ट्स आणि आउटडोर स्टोअरचे मस्तवाले जिमचे कलेक्शन बघा. ह्याच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता मी किती मस्त दिसते. ऍक्च्युली मी चांगलीच आहे, मी खूप चांगली मुलगी आहे, जशी तुम्हाला व्हिडिओ दिसते ना हसताना तशीच आहे मी. काय करू, चांगलं मी काय बनवले ना व्हिडिओ लोक पसंतच करत नाहीत. लोकांना मला असं रागवताना, ओरडताना आणि काहीतरी भांडणं लावतानाच आवडते. मी ज्या बाबतीत ही मन खरी आहे की दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. ऍक्च्युली मी खूप चांगली आहे. सो कॅप्शन मध्ये मी माझे शीनचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत. माझं प्रोमो कोड पण आहे, नक्की यूज करा. आणि माझं शीनचं स्पोर्ट्स कलेक्शन तुम्हाला कोणतं आवडलं नक्की मला कमेंट करून सांगा. खरंच